नमस्कार नमस्कार मित्रांनो, माझ्या स्मनील दत्ते यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, मी आपला जो दशावतार म्हणून सिनेमा आला आहे मराठीमध्ये तो पाहिला आणि अतिशय सुंदर आहे, तुम्ही नक्की पहा। मित्रांनो, या दशावतारामध्ये कोकण दाखवलेला आहे, सिंधुदुर्ग दाखवलेले आहे, तिथला निसर्ग दाखवलेला आहे। जर तुम्ही कोकणातले असाल, तुमची नाळ जर का कोकणाशी जुळलेली असेल, तुमचं हृदय जर का कोकणात वसलेलं असेल आणि तुमच्या मनामध्ये एक आपुलकी आणि प्रेम कोकणाबद्दल असेल तर हा सिनेमा नक्कीच तुमच्यासाठी आहे। तसाच प्रत्येक मराठी माणसाने देखील हा पिक्चर बघायलाच पाहिजे, कारण याच्यामध्ये अतिशय सुंदर कला म्हणजे निसर्ग तर दाखवलेलाच आहे, त्याशिवाय कथा, पटकथा, संगीत, दिग्दर्शन आणि दिलीप प्रभावळकर यांची ॲक्टिंग आणि तसेच महेश मांजरेकर सरांची ही ॲक्टिंग, तसेच इतर कलाकार जे आहेत त्यांचीही ॲक्टिंग, त्यांचंही काम अतिशय सुंदर आहे। अतिशय प्रभावी एक कथा आहे म्हटलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कारण कोकणामध्ये अनेक प्रकल्प चालू असतात, डेव्हलपमेंट चालू असते। तिथे या सिनेमामध्ये असं दाखवलेलं आहे की एक खाण मायनिंग जे आहे ते तिथे एक प्रकल्प चाललेला असतो आणि त्याच्यासाठी त्या खाण मालकाला निसर्गाची काही चिंता नसते। तो निसर्ग आणि तिथलं जे काही त्यांचं एक जे काही निसर्गाच्या रिलेटेड काही ज्या काही गोष्टी असतात, कातळ असतो, त्याचं नुकसान करायचा त्याला विचार असतो आणि तो त्या पद्धतीने ते प्लॅनिंग करतो। पण दिलीप प्रभावळकर यांचा जो मुलगा दाखवलेला आहे त्याला ते कळतं आणि तो त्याला विरोध करतो। पण पुढे त्याचा हे जे मायनिंगचा मालक असतो आणि जिथले जे अधिकारी काही असतात तर ते मिळून त्याचा खून करतात आणि त्याला दाखवतात की त्यांनी आत्महत्या केली आहे। पण पुढे दिलीप प्रभावळकरांना ते कळतं की याचा खून झालेला आहे आणि एक प्रकारचं दशावतार हा जो काही प्रकार आहे तो प्रामुख्याने त्या सिनेमाचा गाभा आहे, बेस आहे। त्याच्यामध्ये दशावतार म्हणजे विष्णूचे 10 अवतार हे कशा पद्धतीने दाखवलेले आहेत ते बघण्यासारखं आहे। परत दशावतार हा जे काय नाटक पद्धतीचं एक नाट्य जे करतात कोकणामध्ये ते कसं करतात, मी तर दिलीप प्रभावळकरांची एक मुलाखत ऐकली, पाहिली टी व्हीवरती। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की असे जे दशावतार करतात ते कुठलंही स्क्रिप्ट लिहित नाहीत, कुठलाही डायलॉग किंवा सिच्युएशन्स त्यांनी लिहिलेल्या नसतात, ते उभे राहतात आणि ऐतिहासिक पौराणिक गोष्टींवरती हे दशावतार हे नाट्य सादर करतात आणि ते उभे तिथल्या तिथे उभे राहून त्यांना जसं जसं सुचत राहतं, जसं त्यांचे डायलॉग्स त्यांचे येतात, पण समोरच्याला पण माहिती नसतं की हा डायलॉग बोलणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा डायलॉग बोलायचा आहे। पण ते जे कौशल्य आहे, ते जे आहे, तो प्रकार दशावतार तो अतिशय प्रभावी आणि उत्कृष्ट आहे। तर तो कसा करतात ते या सिनेमामध्ये तर दाखवलेलंच आहे, पण जे काही घटना घडतात आणि नंतर जो रिवेंज बदला घ्यायचा असतो तो हे दशावताराच्या माध्यमातून दिलीप प्रभावळकर कसे घेतात, आपल्या मुलाच्या म्हणजे त्या बाबलू का काय असं नाव आहे त्या कॅरेक्टरचं दशावतारमध्ये दिलीप प्रभावळकरांच्या, तर ते कॅरेक्टर जे आहे दिलीप प्रभावळकरांचं ते त्या सिनेमातल्या त्यांच्या मुलाच्या हत्येचा कसा बदला घेतात किंवा कशा पद्धतीने एक प्रसंग तयार होतो आणि कथा पुढे जाते, हे अतिशय बघण्यासारखं आहे। एक निसर्ग बघण्यासारखा आहे, उत्कृष्ट सुंदर आहे निसर्ग, उत्कृष्ट कलाकृती आहे, उत्कृष्ट त्यांचे अभिनय आहेत सगळ्यांचे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्हाला कोकणवासी असाल, तुम्ही कोकणाशी तुमची नाळ जोडली असेल तर तुम्हाला नक्कीच ते आवडेलच। पण जे मी ऑब्झर्व केलं की जसं कमल हसन हे त्यांचे वेगवेगळी रूपं घेऊन त्यांच्या सिनेमामध्ये ते ॲक्टिंग करतात किंवा ते रोल अदा करतात, तसंच दिलीप प्रभावळकर यांनी हे दशावतार साकारलेले आहेत, त्याच्यासाठी वेगवेगळी रूपं घेतलेली आहेत आणि अतिशय त्यांनी म्हणजे त्यांचं म्हणतात की 80च्या वरती त्यांचं आता वय आहे, पण त्यांच्या वयाच्या
म्हणजे त्यांचं जे 80 वय आहे त्याच्या तुलनेमध्ये त्यांनी एका तरुणालाही लाजवेल अशा स्फूर्तीने, उत्साहाने आणि एनर्जीने काम केलेलं आहे. तर तुम्ही हा सिनेमा नक्की बघा. मला हा सिनेमा खूपच आवडला. या सिनेमाला मी दशावतारला 5 स्टार देतो. 5 पैकी 5 स्टार. हो, कारण याच्यामध्ये सर्वच्या सर्व सगळं काही चांगलं आहे. कोणाला काही कमी जास्त वाटू शकतं, तर त्याचं एक व्हिजन असतं किंवा त्यांच्या काही अपेक्षा असतात. पण मला हा सिनेमा खूप आवडला आहे आणि तुम्हीही तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा नक्की पहा. आपल्या दिलीप प्रभावळकर साहेबांचं उत्तम कलाकृती आलेली आहे आणि अतिशय सुंदर असा निसर्ग पाहायचा असेल, एक चांगली दशावताराची माहिती घ्यायची असेल, दशावतार बघायचा असेल आणि तुम्हाला दिलीप प्रभावळकरांचा प्रभावी असा एक उत्कृष्ट कलाकृती त्यांची बघायची असेल, त्यांचा अभिनय बघायचा असेल, तर नक्की हा सिनेमा बघा आणि माझ्या स्मिनील थत्ते यूट्यूब चॅनलला कृपा करून सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. गॉड ब्लेस यू. ऑल द बेस्ट.